आंदोलनाच्या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि ते देखील आता आंदोलनकर्त्यांनी बरोबर सहभागी होणार आहे, त्यांच्याशी बोलणार आहे आणि या सगळ्यामध्ये त्यांची भूमिका जी आहे ती देखील मांडणार आहे. कारण सुरुवातीपासून आपण बघितलं होतं की संभाजीराजे जे आहे ते या सगळ्यामध्ये आक्रमक होते. त्यांनी धनंजय मुंडेंना मंत्री करू नये असं म्हटलं होतं. महाराज, खरं तर सुरुवातीलाच आपणच आक्रमक झाला होता आणि आपण असं म्हणाला होता की धनंजय मुंडे जे आहे त्यांना मंत्रिपद देऊ नये. आता नेमकं हे सगळं प्रकरण घडतंय आणि तुम्ही ह्या मोर्चात सहभाग कसं बघता या सगळ्याकडे? आज 19 दिवस झालेले आहेत. अजूनही त्या 3 आरोपींना अटक केलेले नाही आहे. त्यांचा म्होरक्या वाल्मिक कराड हा बिंदास कुठं फिरायला लागलेला आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणले खंडित ते आरोपी आहेत असं विधान भवनाच्या पटलावर बोललेले आहेत. तरी वाल्मिक कराडांना अटक केलेलं नाही आहे. हे काय चाललंय? पंकजाताई मुंडे स्वतः म्हणतात की हा वाल्मिक कराड म्हणजे धनंजय मुंडेचा पान सुद्धा हलत नाही वाल्मिक कराड शिवाय. धनंजय मुंडे स्वतः म्हणतात की हा माझा जवळच आहे. एवढं सगळं गणित हे सगळं मान्य करायला लागले आणि मग ह्याला काच पकडत नाहीत. 2 मिनिटं लागतात, 10 मिनिटं लागतात. सांगावं त्यांनी धनंजय मुंडे कुठं लपलेला हा वाल्मिक कराड. आपण या मोर्चामध्ये पायी चालताय, सहभागी होत आहे. हे सगळं जरी असलं तर महाराष्ट्र सरकार म्हणून, सरकारचे नेते म्हणून, गृहमुख्यमंत्री असतील किंवा इतर नेते असतील ते दुर्लक्ष करताय. काय म्हटलं परत सांगाल? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील किंवा इतर नेते जे असतील ते मात्र यावरती असं थेट भाष्य करायला तयार नाहीये आरोपींच्या बाबत. नाही, बोलायलाच पाहिजे ना. नुसतं तिथं वाल्मिक कराड हा क्लिअर कट मोरका आहे त्यांचा. पूर्ण बीडला माहिती आहे. एवढी दहशत इथं माजलेली आहे. तिथं स्वतः पंकजा मुंडे सुद्धा म्हणतात की हा वाल्मिक कराड म्हणजे धनंजय मुंडेचा पान सुद्धा हालत नाही वाल्मिक कराड शिवाय. बिहार पॅटर्न इथं निर्माण व्हायला लागलेलं आहे. हे आपल्याला मला खपणं आपल्याला जमणार आहे का? महाराष्ट्रात सगळं जे चाललंय भानगडी सगळं 19 दिवस झालेत. जर धनंजय मुंडे म्हणतात हा माझा खास आहे, माझा निकटवर्ती आहे, त्यांची भागीदारी आहे अनेक बिझनेसमध्ये, मग तुम्ही का सांगत नाही की कुठं लपलाय हा वाल्मिक कराड? असं नाही. आणि हा सर्व पक्षीय हा मोर्चा आहे. इथं जात पात नाहीये. तो खऱ्या अर्थाने संतोष देशमुख हा बौद्ध समाजाचा मुलगा होता. त्याच्यावर दमदाटी झाली म्हणून तो वाचवायला गेला आणि त्याचा खून केला क्रूर पद्धतीने. का बोलत नाहीत? अजित दादा सुद्धा तुमच्या पक्षातले हे सगळे लोक आहेत. तुम्ही बोलायला पाहिजे. नुसतं इथं सांत्वन करून होणार नाहीये. तुम्ही सांगायला पाहिजे. तुम्ही निर्णय घ्या. तुम्ही तुमच्या मंत्र्याला बाजूला टाकायचं, न्याय द्यायची भूमिका घ्या. धनंजय मुंडेंची हकालपट्टी केली पाहिजे 100%. मी पहिला व्यक्ती आहे ज्यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा मंत्रीपद शपथ घ्यायच्या अगोदर मी बोललोय की ह्यांना मंत्रीपद देऊ नका. मंत्रीपद दिलं तर केस वेगळ्या अँगलनी जाऊ शकते. आपल्याला संतोष देशमुखाला या गरीब मुलाला, एक प्रामाणिक मुलाला न्याय देण्याची भूमिका ह्या महाराष्ट्र सरकारने घेणं गरजेचं आहे. पोलिसांचा सुरुवातीला हलगर्जीपणा झाला आणि त्यामुळे हे सगळं वाढत गेलं असं वाटतं. 101%. आज त्यांनी स्वतः SP ला बदली केली ना. पियाच्या बाबतीत मी काय बोलणार नाही, पण SP ची बदली का केली? ह्याच्यात हलगर्जीपणा होता म्हणूनच ना. पण नुसतं बाजूला टाकलं असं नाही. API तर डायरेक्ट बोलणं त्यांची चर्चा चालू होती. महाराष्ट्राला माहिती आता काय जे काय चाललंय की मला काय वेगळं सांगायची गरज नाही. याला एकच आहे, मुख्यमंत्र्यांनी आणि पूर्ण सरकारने त्या वाल्मिक कराड ह्या मोरक्याला ताब्यात घेणे. जे काय खरं आहे खोटं समोर येऊन देत. ते 3 आरोपी ते पळालेत आणि जे आश्रय देत आहेत वाल्मिक कराडाचे ते मुंडे ह्यांचा राजीनामा सरकारने स्वीकारायला पाहिजे. यानंतरही आरोपी जर अटक झाली नाही तर पुढची या आंदोलनाची काय दिशा असणार आहे? हे बघा, मी इथं सगळे हे शिवभक्त आहेत. जातीच्या पलीकडं हे सगळंच हा विषय. मी सुद्धा शिवशाहूंचा वंशज या नात्याने मी शेवटपर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत मी ह्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या वर असणार आहे. ही नुसती संतोष देशमुखांची हत्या नाही, ही माणुसकीची हत्या आहे. ज्या क्रूर पद्धतीने ती हत्या केलेली आहे. हे महाराष्ट्र आहे. ह्या महाराष्ट्राचं शाहू फुले आंबेडकरचा हा महाराष्ट्र आहे. हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. मुख्यमंत्री महोदय, तुमचं कौशल्य आम्हाला माहित आहे. अजितदादा, तुम्ही परखड पद्धतीने मी बाजू म्हणतात. तुमचं काय कौशल्य आहे आणि काय तुमचा परखडपणा आहे हीच वेळ तुम्ही दाखवून द्यायची.
आपण बघतोय संभाजीराजे मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे. ते आता या मोर्चामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतील आणि त्यानंतर ते मोर्चामध्ये अर्थात हा मोर्चा जो आहे तो सुरू होईल आणि बीडच्या या प्रमुख रस्त्यांवरतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. त्यांच्यासोबत हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते जे आहेत ते देखील त्यांच्या पक्षाचे सहभागी होत आहे आणि विशेषतः बीड शहरातले नागरिक मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी होत आहे. संभाजीराजे आता या मोर्चाच्या स्थळी पोहोचलेले आहे. ज्या ठिकाणून हा मोर्चा सुरू होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून त्या ठिकाणी संभाजीराजे स्वतः दाखल झालेले आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या स्वराज्य पक्षाचे देखील पदाधिकारी आहेत, स्थानिक नागरिक आहेत, अनेक शिवभक्त जे आहेत ते देखील त्यांच्यासोबत आहे. ते स्वतः आता या मोर्चामध्ये पायी चालणार आहे आणि या संपूर्ण मोर्चामध्ये पायी चालून या सगळ्या घटनेचा निषेध ते स्वतः करणार आहे. ज्या पद्धतीनं आक्रोश महिलांचा आहे, ज्या पद्धतीनं आक्रोश बीडकरांचा आहे, स्थानिक नागरिकांचा आहे, तोच आक्रोश या सगळ्यांचा जो आहे तो व्यक्त करण्यासाठी संभाजीराजे या ठिकाणी दाखल झालेले आहे बीडमधून. आता पुढच्या काही वेळामध्ये हा मोर्चा जो आहे तो प्रत्यक्ष सुरू होईल. मात्र नेते जे आहेत ते आता हळूहळू या मोर्चाच्या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळत आहे.